तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीच्या लुटीतील पाहिजे असलेला आरोपी ताब्यात. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखा युनिटची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी श्री प्रवीणभाई माणिकलाल दवे वय 65 वर्ष, व्यवसाय डाळिंब व्यापारी, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की ते पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन निघाले होते. सायंकाळी 5:40 सुमारास आडगाव नाका नाशिक येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी येथून जात असताना रिक्षात बसलेल्या 2 अनोळखी पुरुषांपैकी एका इसमाने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारले व त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लोटून दिले. अशा दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 595/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309, 6, 115, 2, 352, 3, 5, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पवन नाना नेमणार हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता. गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार हे 3 दिवसांपासून आरोपींच्या मागावर होते. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी हा पनवेल, कल्याण, भिवंडी व चाळीसगाव येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत असल्याचे दिसून आले. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी येवला व नांदगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची मदत घेऊन नांदगाव बस स्टॉप येथे सापळा लावून 11:40 सुमारास आरोपी नामे पवन नाना नेमणार वय 26 वर्ष, राहणार चिंचखेड रोड, शांतीनगर, दुर्गामाता मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत, नाशिक यास ताब्यात घेतले आहे. सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम, नेम गुन्हे शाखा अंबड युनिट व पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडके, नेम येवला शहर पोलीस स्टेशन तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, महिला पोलीस हवालदार मनीषा घुगे, पोलीस अंमलदार दत्तात्रय सोनवणे, रमेश सानप, सचिन मुंडे, योगेश पवार, नेम नांदगाव पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर कामगिरीत तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.